काय कसला विचार करतोस? अरे ते गुंड पळून गेले ना, त्याच्यामुळे ती केस दुबळी झाली. पोलिसांना काय कारवाई करता येईना आणि तू ओळखतोस नाही याला. तर वाघमाऱ्याने अटक केल्या म्हणल्यावर ते वाघमाऱ्यांवर राग धरून असणार. मला वाघमाऱ्यांचीच काळजी वाटते. सत्या, फक्त वाघमाऱ्यांचीच नाही, तुला पण काळजी घ्यायला पाहिजे. माझी काळजी मी घेईनच रे, पण वाघमाऱ्यांना सांभाळायला पाहिजे. आता वाघमाऱ्याने अटक केल्या म्हणल्यावर ते 100% काही ना काही तर बदला घेणार. बरं चल, मला वाघमाऱ्यांना आणायला जायचंय, मी येतो. तू लक्ष दे. तुझा मी बघतोय. ते चला ला कामाला. पण तात्या साहेब या मॅडमना आपली लेख मानतात. मग आता आम्ही बी यांना तात्या साहेबांची लेख म्हणूनच वागवणार. तात्यासाहेबांचे पोलिसांशी चांगले संबंध आहेत. त्यात सत्या माझा नवरा आहे हे बघून मुकादमाला उगाच डाऊट आला असणार माझ्या. तर माझ्यावर राग धरून बसणार तो. रागाच्या भरात त्यानं काही केलं तर माझं राहू दे. आई आणि अमृताला त्रास दिला तर, सत्यावर सूड उगवला तर काय करावं आता? वाघमारे, अहो एवढं दचकायला काय झालं? काय झालं म्हणजे? एवढ्या जोरात हॉर्न वाजवलास, दचकणार नाही तर काय होणार? सॉरी चुकून झालं. बरं चला निघूया आपण. बसा. ये सपने चल चल लवकर लवकर सपने तयारी झाली का बघ. हा ठेव आणू चल. हा ठेव ये तरच आता. ताट चांगलं वाढून आण बरं का. हा वय वय. मम्मी, तुम्ही त्या आता साहेबांच्या पेननं बोलवलंय खरं, एवढी सगळी मेहनत बी केली आहे, पण एवढं करून त्यांना बी माहित नसेल ते निवडणुकीचं तिकीट तुम्हाला देणार आहेत का नाही. नाकाचा शेंडा. हा हुबलं कुठली कवा तर चांगलं बोलू जा की. तुझ्याकडे जीबीला काही हाडच नाही बघ. आधीच नाट लावून ठेवतीस समजत. येऊ का मम्मी साहेब? या बसा बसा. जा सरबत गरबत घेऊन ये. नाही तर का नाही स्नॅक्स आण काहीतरी तो समित असं. नको डायरेक्ट जेवायलाच द्या. बरं ताटच ओढून आण डायरेक्ट. बाकी काय म्हणताय अजून? एकदम निवांत. तुम्ही सांगा